नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण काही विशेष माहिती पाहणार आहोत, खास करून अशा पिकाची जे पीक आपल्याला 70 ते 90 दिवसामध्ये चांगल्यापैकी उत्पादन देऊन जाऊ शकतं. कमी पाण्यामध्ये सुद्धा हे पीक येईल आणि त्याबद्दलचा वाण पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, इकडे पाहू शकता की पाणी चालू आहे आणि पेरणी आपण कशाची तरी पेरणी केलेली आहे. आता ही कशाची पेरणी केली आणि याचं नियोजन काय आहे आणि त्यासोबतच याचा शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थिती पाहता दुष्काळ हा भयानक पडणार आहे आणि हे कोणालाही सांगण्याची गरज नाही आहे. म्हणजे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की पुढं खूप वाईट दिवस आहे. कारण आता सुद्धा परतीचा पाऊस सुरू असताना सुद्धा फक्त झिमझिमच पाऊस येतोय, चांगल्या प्रकारचा पाऊस सुद्धा नाहीये. आणि जर असा झिमझिम ज्या ठिकाणी पाऊस असेल त्या ठिकाणी दुसरं पीक सुद्धा येणार नाहीये. मग अशा परिस्थितीत शेतकरी मित्रांना काहीतरी फिक्स असं पीक पाहिजे की ज्या पिकातून त्यांना चांगल्यापैकी किमान 50-60 हजार तरी उत्पादन हे मिळालं पाहिजे. मग आता अशाच पिकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता मी याच्यासाठी लावलं आहे हे पीक. हे कोणतं आहे तर मकाचं पीक. मकाचं पीकमध्ये हे आपण हा जो वाण निवडला आहे नुजिविडो सीड्सचा NMH 589 सुवर्णा. आता याच्यामध्ये खास काय तर पहिली गोष्ट, तुम्ही जर इथं खाली पाहिलं तर सुखे में भी सुनिश्चित उत्पन्न. म्हणजे जर आपल्याला पाणी कमी असेल, एखादं पाणी कमी जरी मिळालं तरी ही 100% ती येते. म्हणजे दुष्काळी परिस्थितीसाठी अतिशय चांगली आहे. आणि त्यानंतर 60-65 दिन में हरे भुट्टे तयार. म्हणजे साधारणतः 60 ते 65 दिवसामध्ये हिरवे कणीस तयार होतात, कणीस लागतात चांगल्यापैकी. तर ज्या शेतकऱ्यांना मुरघासासाठी ही मका घ्यायची किंवा द्यायची किंवा विक्री करायची आहे त्या शेतकऱ्यांनी ही मका जर लावली तर 100% तुमचा फायदा होऊ शकतो. मी पण हीच लावली आहे, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग असं काही नाहीये, पण एक पर्यायी पीक आपल्याकडे उपलब्ध आहे. कारण मकामध्ये जवळपास सगळ्याच मकांना 3 महिने कंपल्सरी लागतात. 90 दिवस, 100 दिवस, 105 दिवस, 110 दिवस. पण त्या दिवसामध्ये ती पूर्ण तयार होते. आणि ही नुजिविडो सीड्सची जी आहे तर ही 60 दिवसामध्ये, 60 ते 65 दिवसामध्ये हिला कणीस लागतं आणि थोडीफार कणीस म्हणजे बेबी कॉर्न सारखं ते कणीस तयार होतं. तुम्ही जर आणखी 10-15 दिवस ठेवली तर कणसाची थोडीफार वाढ होईल. पण मकाची जर तुम्ही खत व्यवस्थापन वगैरे पाणी जर चांगल्यापैकी दिलं गेलं, हाईट जर 7 फुटापर्यंत जर गेली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे कमीत कमी 1500 रुपये गुंठा तरी मका जाईल. कारण सध्या काय आहे की आत्ताच्या परिस्थितीनुसार जर पुढे जर पाऊस पडला नाही तर चाऱ्याची टंचाई खूप भयानक तयार होणार आहे. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला सुद्धा ज्या ठिकाणी पाण्याची खूप जास्त मात्रा आहे तिथं सुद्धा चाऱ्यांचा अभाव आत्ता पडायला लागलाय. तर दुष्काळी भागामध्ये ही परिस्थिती खूप वाईट असणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी असेल किंवा पाण्याचं नियोजन आहे, सोबत जमीनही खाली आहे आणि नॉन रिस्की पीक घ्यायचं आहे तर 100% तुम्ही मका करू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांना रानडुकराचा पण त्रास आहे, पण जर आपल्याला कोवळ्या कणिसामध्ये जर ती मुरघासाला द्यायची असेल तर आपण ती काढू शकतो. आणि डुकराचा जो त्रास आहे हा लवकर जाणवत नाही. ज्यावेळी कणसं परिपक्व होतात किंवा दाणे भरतात त्यावेळेसच डुकरं त्रास द्यायला लागतात. कारण इथं सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे, डुकरं खूप जास्त प्रमाणात आहेत. आता तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच हे पीक करा. तुम्हाला किती जरी नाही म्हटलं तरी दुष्काळी परिस्थितीमध्ये कमीत कमी 60,000 रुपये एकरी होतील. 1500 रुपये गुंठा आरामशीर मिळतो. जर पाऊस पडला नाही आणि जर चाऱ्याची टंचाई निर्माण झाली तर मग मात्र तुम्हाला रेट वाढूनही मिळू शकतो. कारण पशुपालकांकडे पर्याय नाहीये. हिरवा चारा तर लागतोच आहे, फक्त मुरघासावर काही होत नाहीये आणि हिरवा चारा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे अशी परिस्थिती नाहीये. ऊस जरी म्हटलं तरी ऊस हा मका एवढा पॉवरफुल नाहीये किंवा पशुपालनासाठी ऊस पाहिजे तसा पर्यायी पीक नाहीये. म्हणून मका शक्यतो पीक सगळ्यांनी टार्गेट ठेवा. सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांच्याकडं, ज्यांच्याकडे पाणी नाहीये आणि घरी गाया आहेत, म्हशी आहेत आणि कमी पाणी आहे तर त्यांनी सुद्धा हा नुजिविडो सीड्सचा 589 वाण करा. कारण एक जरी पाणी दिलं किंवा 2 जरी पाणी तुमच्याच्याने देणं झालं, तिसरं अर्धवट जरी गेलं तरी किमान त्यांचा चारा हा तयार होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.